अंधेरीचे राजाचे अध्यक्ष अशोक राणेजी सध्या आमच्या सोबत आहे। अशोकजी, यावर्षी काय विशेष आहे तुमच्या गणपती बाप्पाकडे, काय दिखावा आहे? यावर्षी आमच्या मंडळाचा हिरोक महोत्सव आहे, त्यामुळे धूमधडाक्यात यावेळी पूर्ण कॉलनीला लाइटिंग केलेली आहे। हे जे वर्ष आहे ते हनुमानजीचं वर्ष आहे, त्यामुळे गुजरातमधील सारंगपूर येथील हनुमानाचा मंदिराचा देखावा केलेला आहे। हुबेहूब तो देखावा तसाच आहे। ज्या लोकांना तिथे जाता येत नाही त्यांनी नक्कीच इकडे येऊन सारंगपूरचं जे हनुमान मंदिर आहे त्याचा अनुभव इथे घ्यावा। आणि पूर्णपणे यावेळी सगळे उत्साहात गणेश उत्सव साजरा करतायत। आम्ही सगळे आनंदी आहोत की यावेळी जे डेकोरेशन करण्यात आलं आहे, लाइटिंग करण्यात आलं आहे ते खूपच सुंदर झालेलं आहे आणि लोकही आम्हाला चांगल्या शुभेच्छा देत आहेत, त्यामुळे आम्ही खूप खुश आहोत। तुमच्याकडे एक शॉर्ट कपड्यावर बंदी घालतात, तर यावर्षी काय येतं? 12 वर्षा अगोदर चालू कर 12 वर्षा अगोदर आम्ही ड्रेस कोड चालू केला होता, त्यावेळी आम्हाला बराच विरोध झाला होता। परंतु आता सिद्धिविनायक असो, महालक्ष्मी मंदिर असो, या सगळीकडे ड्रेस कोड चालू करण्यात आला आहे। म्हणजे जे आम्ही चालू केलं होतं ते आता सगळीकडे म्हणजे चालू करण्यात आलेलं आहे ड्रेस कोडचं। ड्रेस कोड काय आहे, कशा प्रकारचं? ड्रेस कोड म्हणजे हाफ पॅन्ट असेल किंवा शिवलेज असेल तर आम्ही त्यांना दर्शन नाकारत नाही, आम्ही त्यांची सोय केलेली आहे। त्यांच्यासाठी कुर्ता ठेवलेले आहेत किंवा शॉल ठेवलेली आहे, त्यांना ती शॉल देऊन किंवा लुंगी देऊन आम्ही त्यांना दर्शन देतो। शेवटचा प्रश्न आहे, तुमच्या बाप्पातर्फे काय संदेश देणार? बाप्पातर्फे आम्ही सर्वांना आशीर्वाद देतो की अंधेरीच्या राजाच्या दर्शनाला घ्या आणि बाप्पाचं दर्शन करा आणि त्यांचा आशीर्वाद घ्या। थँक्यू। व्हिडिओ जर्नलिस्ट नरसिंगसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।